जय गुरुदेव सस्ने प्रणाम राधे राधे आरोग्यप्रेमीनो। मी डॉक्टर भागवयोगी, योग तज्ञ, निसर्गोपचार तज्ञ तथा अंकशास्त्र तज्ञ, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र। आरोग्यप्रेमीनो, आज आपण बघूया, आपण म्हणतो की बऱ्याच व्यक्तींचे स्वभाव कसे, या व्यक्तीचा असा स्वभाव आहे, त्या व्यक्तीचा तसा स्वभाव आहे। बऱ्याच वेळा आपण जवळ जातो त्या व्यक्तीच्या आणि नंतर व्यवहारात म्हणा किंवा पार्टनरशिपमध्ये म्हणा किंवा लवशिप लग्न अशा आपल्याला गोष्टी बऱ्याच असतात ज्या लगेच समजत नाहीत एक दोन मुलाखतमध्ये। पण जर आपल्याला जन्मतारीख माहीत असेल तर त्या जन्मतारखेवरून सांगता येते की या व्यक्तीचा स्वभाव कसा असणार आहे, त्या व्यक्तीत गुण कुठले असणार आहेत, त्या व्यक्तीमध्ये करिअर कुठल्या क्षेत्रात केलं पाहिजे, किंवा जे एखाद्या व्यक्तीला जर लग्न करायचं असेल तर कुठल्या व्यक्तीशी त्याचं मॅचिंग होणार, तो संसार टिकून राहणार, हे आपल्याला जन्मतारखेवरून सांगता येते। तर आरोग्यप्रेमींनो, जर आपल्याला ह्या गोष्टी माहीत करून घ्यायच्या असतील तर आपल्याला त्याचं ज्ञान असणं महत्त्वाचं आहे। तर आज आपण बघूया अंकशास्त्र। क्युरो नावाचे संशोधक होऊन गेले, त्यांनी अंकशास्त्रामध्ये बऱ्याच गोष्टी लिहून ठेवल्या आहेत। जसे वेगवेगळे ग्रह आहेत, ग्रहाचे परिणाम आपल्या शरीरावरती पडत असतात, त्यानुसारच जन्मतारीख प्रमाणे ते आपल्या शरीराचे परिणाम असतात। तर आपण सुरुवातीला आज फर्स्ट टाइम बघूया एक मूल्यांक। अंकशास्त्रानुसार ज्याही व्यक्तीची जन्मतारीख 1, 10, 28, 19 असते, या व्यक्तीचा मूल्यांक 1 असतो। आता एक मूल्यांकवाल्याचा स्वभाव कसा असते आपण बघूया, आणि ते करिअर कुठल्या क्षेत्रात करू शकतात हे पण आपण बघूया। एक व्यक्ती मूल्यांकवाले हे सूर्य अंकावाले असतात, म्हणजे पुष्कळ जे राजे महाराजे होऊन गेले त्यांची जन्मतारीख 1 तारीख, 10 तारीख, 19 तारीख, 28 तारीख यापैकीच बऱ्याच जणांच्या जन्मतारीखा असू शकतात। हे व्यक्ती नेतृत्व करणारे, लिडरशिप करणारे असतात एकवाले व्यक्ती। तसेच एकवाल्या व्यक्तीमध्ये बॉसगिरी करण्याची सवय ऑटोमॅटिक असते। यासोबतच या व्यक्तीने करिअर कुठल्या क्षेत्रात केलं पाहिजे, हे झाले चांगले गुण। पण तेव्हा फार याचे दोष कुठले असतात, तर हे व्यक्ती जास्त रागीट स्वरूपाचे असू शकतात, कारण सूर्य अंक असल्यामुळे लगेच त्यांना राग येऊ शकतो, म्हणून यांची ऐकण्याची क्षमता थोडी कमी असते, दुसऱ्याचं ऐकून घ्यायची क्षमता यांच्यामध्ये नसते। या व्यक्तींचं कोणासोबत पटू शकत नाही। ज्याही व्यक्तीची जन्मतारीख 8 आहे, 26 आहे किंवा 17 आहे, अशा व्यक्तीसोबत जास्त पटणार नाही। त्या व्यक्तीसोबत नाही व्यवसाय जर केला, लग्न केलं, पार्टनरशिप केली, तर यांची खटके उडण्याचे चान्सेस 99% राहतात। म्हणून एक व्यक्तीचं दुश्मन आहे 8। दुश्मन म्हणजे की डायरेक्ट आपला तो त्या व्यक्तीसोबत तोडायचं नाही, पण त्या व्यक्तीशी विचार जोडण्याची कृती, विचार जास्त जोडू शकत नाही। एक मूल्यांक ज्या व्यक्तीचा असतो, त्या मूल्यांकवाल्या व्यक्तीचं मित्र अंक कुठले आहेत आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे। कारण जर आपल्याला मित्रांक माहिती जर झाले तर भविष्यामध्ये त्या व्यक्तीसोबत मैत्री किती % ठेवायची, किंवा मग पार्टनरशिप करायची की नाही करायची, लग्न केलं तर आपलं किती टक्के जमणार, हे सर्व आपल्याला त्याच्यावरून समजतात। चला बघूया। एक मित्रांक आहे म्हणजे ज्यांची जन्मतारीख 1 आहे, 10 आहे, 28 आहे आणि 19 आहे, यांचे मित्रांक कोणते असतात। ज्यांचाही मूल्यांक 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 6 आहे, 9 आहे, हे असतात एकचे मित्रांक। 1, 2, 3, 5, 6, 9 हे झाले मित्रांक। आता आपण बघूया यांचं एक मूल्यांकवाल्याचं कोणाशीच जमणार नाही। तर ज्याही व्यक्तीची जन्मतारीख 17, 26, 8 आहे, 17, 26, 8 म्हणजे ज्याचा मूल्यांक 8 येतो, अशा व्यक्तीसोबत या एकवाल्याचं जमणार नाही म्हणजे सहज फ्रेंडशिप ठेवू शकतात, बोलू शकतात, पण जास्तच क्लोज नातं हे टिकू शकत नाही। जसं की लग्न करायचं असेल, या जन्मतारीखान या मूल्यांकाला जर एकवाला मूल्यांकाला 8 वाल्याशी लग्न करायचं असेल, लवशिप करायची असेल, बिझनेस पार्टनरशिप करायची असेल, तर जास्त यांचं जमू शकत नाही। खटके उडण्याचे चान्सेस याच्यामध्ये जास्त असू शकतात आणि असतात, हे संशोधन आहे। म्हणून अशा व्यक्तीसोबत नाही जास्त पार्टनरशिप केली पाहिजे, नाही लग्न लवशिप केली पाहिजे। केले तर खटके उडण्याचे चान्सेस जास्त असू शकतात आणि संसार आपला तुटू शकतो, पार्टनरशिप सुद्धा तुटू शकते, किंवा आपल्याला त्रास होऊ शकतो भविष्यामध्ये त्या व्यक्तीपासून। आता समअंक कुठले आहेत की जास्त दुश्मनी पण नाही, मैत्री पण नाही, तर असे आहेत 7 आणि 4। 7 आणि 4 हे न्यूट्रल म्हणजे समअंक आहेत, जास्त क्लोज पण नाही राहू शकत आणि जास्त दुश्मनी पण नाही राहणार।
कुठल्या क्षेत्रात करिअर केलं पाहिजे, तर हे डॉक्टर बनू शकतात, फार्मासिस्ट बनू शकतात, कृषी अधिकारी बनू शकतात, क्लास 1 ऑफिसर बनू शकतात, क्लास 2 ऑफिसर बनू शकतात. कारण यांना ऐकण्याची क्षमता नाही. असे जे व्यक्ती आहेत यांनी खालच्या दर्जाचे जॉब यांनी जरी केले तरी त्या जॉबमध्ये टिकून राहू शकत नाहीत. म्हणजे जशी क्लास 4चा जॉब असेल किंवा काम कुठलंही वाईट नसतं, बरोबर आहे, पण त्यांचे गुण तसे नसतात. जर हे व्यक्तींनी ते क्षेत्र निवडलं तर तिथं त्यांचं मन रमणार नाही, हे दुसऱ्याचं ऐकून घेऊ शकत नाही. म्हणून या व्यक्तींनी त्यांच्या लेवलचंच काम, बिझनेस, जॉब करावा, जेणेकरून त्याचं मन बी लागणार आणि तिथून अर्निंगसुद्धा होणार. करिअर झालं, स्वभाव झाला, मित्र अंक झाले, शत्रू अंक झाले. आता या व्यक्तींनी मोबाईल नंबरसुद्धा वापरताना काळजी घ्यावी की आपल्या मोबाईल नंबरचं टोटल जे आहे 8वर नाही आलं पाहिजे आणि त्यात निगेटिव्ह अंक नसले पाहिजे. पुष्कळ 81 कॉम्बिनेशन आहेत, त्या 81 कॉम्बिनेशनपैकी पुष्कळ असे निगेटिव्ह अंक आहेत, तर ते त्यामध्ये नसले पाहिजे. आणि आपल्या जन्मतारीखनुसार जर करिअर आपण घेतलं, चॉईस केलं, बरेच आता विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा आपल्या जन्मतारीखनुसार करिअर जर चॉईस केलं तर 100% त्यांना त्यांचं नशीब पण साथ देणार आणि त्यांचं मन बी तिथं लागणार. चला, आपल्याला सुद्धा अशीच माहिती लागत असेल किंवा आपल्या एखाद्या मुलाबद्दल जर पूर्ण माहिती, हा आपला विद्यार्थी, आपला मुलगा कुठल्या क्षेत्रात करिअर करू शकते असं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल, त्यात कुठले गुण आहेत, किंवा एखाद्या व्यक्तीला जर लग्न करायचं असेल, एखाद्या व्यक्तीसोबत लवशिप करायची असेल तर किती पर्सेंट त्यांच्याशी त्यांचे मतं जुळणार, गुण जुळणार, हे जर आपल्याला ॲनालाइज करून घ्यायचं असेल तर तुम्ही खालील दिलेल्या संपर्क नंबरवरती कॉल किंवा मेसेज करू शकता. फक्त आमची कन्सल्टंट फीज राहते, ती फीज आपल्याला पेड करावी लागेल. त्यानंतर आम्ही आपल्याला 2 दिवसामध्ये याची माहिती पूर्ण एक PDF स्वरूपात तयार करून देऊ. चला, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे, धन्यवाद.